कसे आहात सर्वजण? अजितदादाच गेले. आता उद्या 20-21 दिवस होतील जाऊन. आणि सांगायचं म्हणजे त्यांच्या संगती घातच झाला. कारण आता ब्लॅक बॉक्सही काय जळाला वगैरे असं काहीतरी बातम्या येत आहेत. परंतु रोहित पवार आहेत ना, ते फार त्याच्या मागे म्हणजे त्या प्रकरणाशी त्यांनी खूप त्याचं छडा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जे कोणी पण मी म्हणते, ज्या कोणी पण व्यक्तीने किंवा ज्या कोणी किंवा विमानातल्या त्या गोष्टींनी जरी काही झालं असेल, कोणाची चुकी असेल, काही असेल, पण त्यांनी पवारांशी नव्हती गद्दारी करायची किंवा पवारांशी घातपात करायचा नव्हता. त्यांनी इतरांशी काही केलं असेल किंवा झालं पण असेल, परंतु पवार कुटुंबियाशी नव्हतं करायचं. कारण का, आता रोहित पवार खूप त्याचा सखोल तपास करत आहेत. आणि नातेवाईक हे असेच असतात, कुणी ना कुणी असतंच बघा. आणि पुतण्या काका होते, शेवटी रक्त रक्तालाच ओढतं ना. परका माणूस कोणी बोलतं का काय? मला सांगायचं म्हणजे सर्व नातेवाईकांना एकच गोष्ट सांगायची आहे. बघा, परका कोणी येतोय का? राष्ट्रवादी एवढी मोठी पक्ष आहे आणि त्यातलं कोणी येते का? रोहित पवारच लढतात आहे ना आपल्या काकासाठी. तर हे असतं रक्ताचं नातं, ही असती रक्ताची ओढ, रक्तावर झालेला अन्याय. आणि खरंच एखादी गोष्ट इतकी असते ना, की खरंच प्रत्येक कुटुंबामध्ये एकतरी व्यक्ती अशी असते, की ती सत्यासाठी लढत असते, की नाही तर चुकले, मग भले माझं काही होऊ दे, भले आमच्यामध्ये किती वाद असू दे, काही असू दे, पण चुकच म्हणायचं. परंतु काही काही लोक असं असतात ना, आता मी माझ्या घरातलीच गोष्ट सांगते. आमच्याच घरातले म्हणजे माझ्याच कुटुंबातले, माझ्याच बहिणी वगैरे, त्या काय करतात, चुकीला चूक म्हणत नाहीत. चुकणाऱ्या व्यक्तीला ते प्रोत्साहन देतात, की नाही नाही, तिने नाही का केलं तिच्या आयुष्यामध्ये. हे मी वाक्य माझ्या तोंडून ऐकलेले. तिने नाही का तिच्या आयुष्यामध्ये काही केलं, मग तू पण कर, तुला कोणाचं बंधन आहे? हे चुकीचीच तुम्ही हे करताय, चुकीचं सांगताय, चुकीची तुम्ही हे करताय, तिथं पेरणी करताय. असं नाही बोलायचं, असं बोलायचंच नव्हतं आणि त्या व्यक्तीला सपोर्ट करायचाच नव्हता. समजून सांगायचं होतं, नाही बाई, ते असं असं होतं, ते तसं तसं होतं, तुझी गोष्ट वेगळी आहे आणि तिची गोष्ट वेगळी होती. परंतु नाही, त्यांनी काय केलं, आगीत तेल वतलं आणि ओततात हे अजून पण. पण देव आहे ना, देव सर्व त्यांच्याकडून झाडाझडता घेणार, एवढं मात्र नक्की आहे. आणि घेतल्याशिवाय राहणार नाही. उद्यापासून उपासाचे दिवस चालू होतात, 40 दिवस. तर तुम्ही ध्यानात ठेवा, की कोणाच्या घरात आग लावू नका. शेवटी ती आग तुम्हालाच भस्म करून टाकेल, एवढं मात्र खरे. आणि मग उपास करा, तापास करा, काही होणार नाही त्याच्याच्यानी. तुम्ही जर एखाद्याच्या घराचा नाश करत आहात, तर देव तुमचा नाश करणार, एवढं मात्र